हॅलो, मसाजचा सराव यावरील प्रशिक्षणात स्वागत आहे। या प्रशिक्षणाच्या अखेरीस तुम्हाला आता हात, बाहू आणि पायांना प्रभावीपणे मसाज करता येईल। Tools, equipments, machines, client chair, manicure stool, manicure table, manicure tray, manicure bowl, infrared lamp, hot plate, medium size bowl, electric manicure kit, orange wood stick, emery board, magnifying glass, cuticle pusher, cuticle clipper, nail brush, nail scissors, nail buffer, spatula, UV LED lamp. Materials: cotton, nail varnish remover, cuticle oil or cream, whitening pencil, nail varnish, cuticle remover, nail bleachers, nail strengthener, hand lotion and cream, top coat, base coat, liquid hand wash, H2O2, manicure shampoo, vegetable oil, foot cream, foot powder, paper and cotton towels. ठिसूळ नखे आणि कोरडे क्युटिकल रिस्टोर करण्यासाठी ऑइल मॅनिक्युअर्स प्रभावी आहेत। यामुळे त्वचा मऊ आणि लवचिक राहते। नखे फाईल केल्यानंतर ही प्रक्रिया करावी। हॉट ऑइल उपचार साबणाच्या पाण्यात हात भिजवण्याऐवजी केला जाईल। क्युटिकल रिमूव्हर, क्युटिकल क्रीम किंवा ऑइलची त्यासाठी गरज नसते। ऑलिव्ह ऑइल आरामदायक तापमानात गरम करा। क्लायंटची बोटे सुमारे 10 मिनिटे गरम केलेल्या तेलात ठेवा। हात आणि मनगटांना तेलाने मसाज करा। अतिरिक्त क्युटिकल काढा। मसाजसाठी योग्य माध्यम निवडा। सुरुवातीला हलक्या थोपटण्यासारख्या हालचालींनी हाताचा मसाज करा। हाताला आधार द्या आणि कोपरापर्यंत मसाज करा। अंगठ्याचे सर्क्युलर फ्रिक्शन लावले पाहिजे, कारण ॲप्लिकेशनमुळे हाताच्या फ्लेक्सर्स आणि एक्सटेन्सर्सचा ताण दूर होण्यास मदत होते। हाताच्या मागील बाजूस सर्क्युलर फ्रिक्शन तंत्र लागू करा। हाताला आधार द्या आणि प्रत्येक बोट आणि अंगठ्याला हलकी सर्क्युलर मॅनिप्युलेशन्स द्या। यामुळे नुकल्स मधील ताण कमी होईल। बोट खेचू नका किंवा वर्तुळे खूप मोठी करू नका, कारण त्याचा उपयोग होणार नाही। उलट काही क्लायंट्सना हे त्रासदायक देखील ठरू शकते। क्लायंटची बोटे तुमच्या बोटांमध्ये धरा। आता उतींना ताण देण्यासाठी बोटाच्या लांबी लगत ओढा आणि वळवा। ओलसर उबदार टॉवेलनं हातावरचे तेल काढा। तेलाचे सर्व डाग काढून टाकण्यासाठी प्रत्येक नख पॉलिश रिमूव्हरनं पूर्णपणे पुसून टाका। नेल पॉलिश लावा। नेल बेडवर आणि नखांच्या टोकांखाली टॉप कोट लावा। सर्व उपकरणे निर्जंतुक आणि सॅनिटाइज करा। मॅनिक्युअरमध्ये हॉट ऑइलचा मसाज कसा करायचा हे आता तुम्हाला माहिती आहे। आता पॅडिक्युअर उपचाराचा भाग म्हणून मसाज कसा करायचा ते पाहूया। प्रथम क्लायंटच्या पायाची तपासणी करा आणि ती पॅडिक्युअरसाठी पात्र असल्याची खात्री करण्यासाठी क्लायंटला प्रश्नावली भरण्यास सांगा। तिला खुल्या जखमा किंवा संसर्गाची चिन्हे असल्यास उपचारांसाठी डॉक्टरकडे पाठवा। क्लायंटचे पाय कोमट पाण्यात 5 ते 7 मिनिटे भिजवा। क्लायंटच्या पायाची नखे तयार करा। मृत त्वचेच्या पेशी, कॉलस आणि क्लायंटच्या पावलांच्या तळाशी आणि बाजूने रफ स्पॉट्स काढून टाकण्यासाठी प्युमिक स्टोन वापरा। क्लायंटची पावले आणि पायाच्या खालच्या भागाला कोमट मसाज तेलाने मसाज करा। वॉर्म पपया आणि ग्वावा नेक्टर सी सॉल्ट्सनं क्लायंटची पावले आणि पायाच्या खालच्या बाजूला एक्सफोलिएट करा। स्वच्छ धुवा आणि टॉवेलने कोरडे करा। क्लायंटचे पाय आणि पायाच्या खालच्या भागाला
मसाज क्रीम किंवा मसाज ऑइलने मसाज करा. उबदार ओल्या टॉवेलने झाकून ठेवा. साधारण 5 मिनिटांनी काढा. कोमट पाण्याने आणि 1 कप एप्सम सॉल्ट किंवा डेड सी सॉल्ट्स असलेल्या योग्य मात्रेतल्या पेडिक्युअर फूट सोकनं पावले भिजवून योग्य प्रमाणात स्वच्छ फूट बाथ तयार करा. ग्राहकाचे पाय 5 मिनिटे भिजवा. एक्सफोलिएशन प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रोफेशनल फूट स्क्रब वापरा. टाच, बॉल्स आणि पायांच्या बाजूंसारख्या कॉलस प्रवण भागांवर स्क्रब नीट लावा. स्वच्छ धुवा आणि दोन्ही पावले आणि पायांवर फूट लोशन लावा. बेस कोट लावा. त्यानंतर दोन्ही पावलाच्या नखांवर नेल वॉर्निश आणि टॉप कोट लावा. तुम्हाला आता हात, बाहू आणि पायांना प्रभावीपणे कसा मसाज करायचा हे माहीत झाले आहे. धन्यवाद.